शुभ सकाळ सगळ्यांना। आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते। तर आपलं प्रत्येक माणसाचं आयुष्यामध्ये एक स्वप्न असतं की आपले स्वतःचे घर असावे, ज्यामध्ये आपले कुटुंब आणि आपण सुख समाधानाने राहावे। घराची रचना, आकार आणि स्थिती यावरून आपण स्वतःला आपल्या जगामध्ये आपलं स्वतःचं स्थान कसं आहे हे आपल्याला समजत असतं। तर बघा, आपण घर घ्यायला जातो आणि जेव्हा आपण घर घ्यायला जातो त्यावेळेस घराची किंमत ही आपल्या आवाकाच्या बाहेर असल्यावर तेव्हा आपल्याला त्या घराची किंमत कळत असते की आपण जी वास्तू घेतोय, जी वास्तू खरेदी करतोय, तर त्या वास्तूची किंमत मोजताना ती वास्तू आपण कशी ठेवली पाहिजे याच्यावर सुद्धा खूप गोष्टी अवलंबून असतात। कारण आपण ते पैसे मोजल्यानंतर त्या वास्तूची तेव्हाच किंमत कळत असते। आणि आपलं घर हे एक मंदिर असतं, तर त्या मंदिराची पावित्र राखणं हे आपलं काम असतं। तर घर म्हणजे केवळ 4 भिंती नसतात, तर किंवा एक दार नाही, तर घर म्हणजे माणसं आणि घर म्हणजे आपली नाती जपणारी एक वास्तू असते। कारण बघा, आपण जेव्हा बाहेरून येतो तेव्हा आपण कितीही थकून आलो आणि घरी आल्यानंतर खूप थकवा आलेला असतो आणि घरी आल्यानंतर घराच्या उंबरठ्यावर जरी आपण उभं राहतो किंवा घरामध्ये एंट्री करतो तर आपला पूर्ण थकवा निघून जात असतो। बघा, तुम्हाला सुद्धा हा अनुभव आलेला असेल की आपण खूप थकून येतो, बाहेर जातो, खूप थकून आलेलो असतो आणि आपल्याला असं वाटतं की घरी गेल्यावर आपण खूप आराम करावा, म्हणजे घरी गेल्यानंतर थोडं झोपावं, रेस्ट करावं, पण घरामध्ये एंट्री केल्यावरच आपला सगळा थकवा निघून जातो। असं तुम्हालाही कधीतरी अनुभव आला असेल ना? आणि हे कधी वाटायला पाहिजे, हे कधी वाटत असतं की घरी आल्या आल्या थकवा जातो आपला, असं रिलॅक्स वाटतं, हे कधी वाटतं आपल्याला की जेव्हा आपण आपल्या घराचा एकमेक कोपरा हा छान स्वच्छ आणि क्लीन ठेवतो, तेव्हा आपल्याला सुद्धा घरातूनच म्हणजे घरामध्ये एंट्री केल्यानंतरच आपल्याला खूप छान फ्रेश वाटत असतं। तर तर हे फ्रेश वाटण्यासाठी आपल्याला घरातला कोपरा स्वच्छ करायला पाहिजे। आणि काही घरातले पुरुष आणि महिलांचं असतं, त्यांना स्वतःचं घर सोडून दुसरं बाहेर जायला जास्त आवडत नाही। कारण की का आवडत नाही? आता बघा, माझंच उदाहरण असं आहे, जर मी कुठे बाहेर जायचं म्हटलं, 3-4 दिवस माहेरी किंवा कुठेतरी बाहेर जायचं म्हटलं, तर मला माझं घर सोडावंसं वाटत नाही। कारण घर सोडल्यानंतर मला खूप वाईट वाटत असतं। म्हणजे एखाद्या लहान बाळाला, एखाद्या पोटच्या मुलाला आई कशी सोडून जात असते, तर तेव्हा कसं तिला वाईट वाटतं, तर तसं आपल्याला वाटत असतं। तर हे वाटण्यासाठी आपण आपल्या घरातला एकमेक कानाकोपरा हा स्वच्छ ठेवला पाहिजे। कारण की दिवसातून बऱ्याचदा आपल्या घरातली वास्तू ही वास्तू तथास्तु म्हणत असते आणि वास्तू तथास्तु म्हणत असताना आपल्या घरामध्ये बोलले जाणारे चांगले वाईट शब्द हे ती वास्तू ऐकत असते आणि त्यावेळेस ती तथास्तु म्हणत असते। त्याचप्रमाणे आपल्या घरामधली प्रत्येक वीट, पडदे, हे घरातले फर्निचर हे आपल्या भावनेशी कनेक्टेड असतात। सगळ्या गोष्टी आपल्या ज्या भावना असतात घरामध्ये, त्या इमोशन्सशी ते कनेक्टेड असतात आणि आपल्या विचारांशी सुद्धा ते एकत्र येत असतात। हे आपल्याला प्रत्येकाच्या म्हणजे बघा, आपण प्रत्येक घरातला माणूस हा वेगळा बनलेला आहे। देवाने आपल्याला प्रत्येकाला वेगळं बनवलेलं आहे आणि प्रत्येक माणसाच्या अंगाचा वास हा वेगळा वेगळा येत असतो। म्हणूनच का तर जे पोलीस असतात ते पोलीस त्यांच्या श्वान रूपामध्ये लोकांचा म्हणजे जे गुन्हेगार असतात त्यांचा वास घेऊनच त्यांचं सर्चिंग सुरू असतं। तसंच आपल्या घरामध्ये सुद्धा जसा आपला वास असतो अंगाचा, तसाच घराला, वास्तूला सुद्धा एक वास असतो। हे मी नाही बोलत आहे, तर हे वास्तुशास्त्र बोलत असतं। आणि जेव्हा त्या वासातूनच आपला निवास हा तयार होत असतो। तुम्ही कधी असं केलं आहे का की आपल्या घरातल्या भिंतीवर कधी हात फिरवून बघितला आहे का? जशी आई आपल्या मुलाच्या डोक्यावरनं हात फिरवत असते, तसेच तुम्ही कधी तुमच्या भिंतीवरनं कधी हात फिरवला आहे का? तर जर तुम्ही एखादा हात जर फिरवला ना, तर तुम्हाला त्या घराच्या भावना तुमच्याशी कशा कनेक्टेड आहेत हे तुम्हाला तेव्हा जाणवेल। आणि बघा, आता मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगते की आपल्या भावना आणि घराला कशा भावना असतात। जशा आपल्या भावना असतात तशाच घराला पण भावना असतात, घराला पण स्पर्श असतो। बघा, जसं आपण बाहेर जातो कुठेतरी 3-4 दिवसासाठी, 5-6 दिवसासाठी आपण कुठेतरी गावी फिरायला जात असतो पूर्ण फॅमिली, आणि घरातनं गेल्यानंतर आपल्याला असं जाणवतं की घराचे लाईटं वगैरे, दरवाजा बंद केल्यानंतर आपण घरातून बाहेर निघतो आणि कुलूप किंवा लॉक लावल्यानंतर आपण परत जातो बॅग वगैरे घेऊन, खूप आनंदात असतो, खूप हॅप्पी असतो सगळेजणी। पण एकदा तुम्ही हे ट्राय करून बघा, दरवाजे वगैरे बंद केल्यानंतर, लाईटं वगैरे बंद केल्यानंतर तुम्ही परत या,
रिटर्न या, घराला कुलूप उघडून घरामध्ये आत या. तर बघा ते घर कसं हिरमुसलेल्यासारखं वाटत असतं आणि घर एकदम असं एकदम नाराज नर्वस वाटतं, एकदम असं खूप कसं तरी वाटतं घर. कारण की त्यालासुद्धा भावना आहेत, त्याचंसुद्धा हेच म्हणणं असतं की माझ्यासोबत तुम्ही राहा, माझ्यासोबत तुम्ही घरामध्ये वावरा. तर ते घर एवढं असं नर्वस हिरमुसलेल्यासारखं वाटत असतं. आणि जेव्हा आपण बघा माझा स्वतःचा सुद्धा हा अनुभव आहे, जेव्हा आपण गावावरून येतो खूप दिवसांनी 10-15 दिवसांनी 6-7 दिवसांनी गावावरून येतो आणि घरामध्ये कोणीच राहत नाही, लॉक उघडल्यानंतर घर एकदम असं निगेटिव्ह वाटतं. असं वाटतं की ह्या घरामध्ये असं स्मशानसारखं घर लागत असतं, म्हणजे घरामध्ये काही रोषणाईच नाही असं वाटत असतं. मग जेव्हा आपल्या घरातली महिला ही आल्याबरोबर पहिले पूर्ण घराची साफसफाई करते, झाडू पोछा करते आल्या आल्या. आता मी तर आल्यानंतर पहिले हेच करते, झाडू पोछा करते, पूर्ण घर क्लीन करते, झाडांना पाणी टाकते घरातली महिला, सगळं इथून तिथून पूर्ण कोपरा क्लीन करते. संध्याकाळी लगेच घरामध्ये अगरबत्ती लावते, धूप लावते, कापूर लावते. पूर्ण घर स्वच्छ केल्यानंतर एका साईडला घर स्वच्छ करते आणि एका साईडला जेव्हा गॅसवर चहा उकळत असतो आणि जेव्हा तिचा थकवा जाण्यासाठी ती एका जागेवर बसून जेव्हा चहा घेत असते, तेव्हा तो चहा घेता घेता ती घराकडे बघते आणि घर तिच्याकडे बघतं. तेव्हा घर तिच्याकडे बघून हसत असतं आणि ती त्या घराकडे बघून एवढंच म्हणते की माझ्या घराला कोणाची दृष्ट नको लागायला पाहिजे, असं ती म्हणत असते श्री. तर स्त्री आहे म्हणूनच घर आहे आणि घराला घरपण देणारी स्त्री ही तेवढीच महत्त्वाची असते की तिने घरातला एकमेक कोपरा हा स्वच्छ केला पाहिजे. तसाच मी पण आज घराची पूर्ण साफसफाई काढली होती आणि मीही घराचा दिवाळीला डीप क्लिनिंग केलं होतं. आणि आपण कसं करतो ना, मध्ये मध्ये थोडंसं वरवर सगळं आवरत असतो, पण डीप क्लिनिंग करायचं म्हटलं म्हणजे 2 दिवस हे पूर्ण जातातच सगळं कानाकोपरा स्वच्छ करण्यामध्ये. तर मीही आज माझ्या घराचा पूर्ण कानाकोपरा स्वच्छ केला होता. जर कधी आपण आपलं घर नेहमी मेंटेन ठेवलं, प्रत्येक वेळेस घर मेंटेन ठेवत जातो, तर आपल्या घरामध्ये अचानक जर कोणी गेस्ट आले किंवा अचानक जर कोणी बेल वाजवून जर आतमध्ये आलं, तर त्यालासुद्धा खूप छान पॉझिटिव्ह वाटत असतं आणि छान वाटत असतं फ्रेश घरामध्ये. तर बघा मला आहे ना, कधी कधी त्रिशा माझी मोठी मुलगी मला विचारत असते, मम्मा तू दिवसभर घरात राहते, कुठे खेळायला बाहेर जात नाही, कुठे फिरायला जात नाही, तर तुला बोर होत नाही का? मी म्हणते माझं घर सोडून मला कुठेच बोर होत नाही. तिला म्हटलं मला घरात कधीच बोर होत नाही त्रिशा, आणि मी कधी म्हणतही नाही की मला कुठेतरी बाहेर जायचं आहे फिरायला आणि मला घरात बोर होतं आहे. कारण घर जर प्रसन्न राहिलं तर आपल्याला कोणाची आठवणही येत नाही. तर आज मला 3रा दिवस उजाडला होता आणि 3रा दिवस उजाडूनसुद्धा घरातली साफसफाई संपली नव्हती. पूर्ण इथून तिथून सगळी साफसफाई काढली होती मी घराची. आणि आता उन्हाळा पण लागणार होता, म्हटलं उन्हाळा लागायच्या अगोदर हे ग्रास मी जे माझे ग्रीन ग्रास आहे याच्यामध्ये लॉन्स आहे, तर ते लॉन मी टाकत असते, म्हणजे त्याला मेंटेन करत असते. तर आज आम्ही त्याला पण डीप क्लिनिंग करायचं ठरवलं. त्याला खाली घेऊन जाणार होतो आम्ही, फर्स्ट फ्लोअरला राहत असल्यामुळे आमच्यासाठी ते खूप चांगलं आहे की आम्ही त्याला पूर्ण खाली घेऊन जातो. त्याला वॉश करण्यापेक्षा त्याला आम्ही पूर्ण त्याची डस्ट काढत असतो खाली. तर खाली पार्किंगमध्ये घेऊन गेलो आणि त्याला स्वच्छ करायचं होतं. तर हे पण घरी असल्यामुळे मी त्याला क्लीन करणार होती. तर अशा प्रकारे माझा आजचा व्लॉग होता. तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून सांगा. आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाओ.